नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तिसरी कसमची सिरीज सुरू आहे. कसा बसा हा चित्रपट पूर्ण झाला, मात्र तोपर्यंत 1966 साल उगवलं होतं. आणि जसं मी उल्लेख केला की चित्रपट पूर्ण झाल्यानंतर सुद्धा जी काही अडचणींची श्रंखला होती ती काही कमी झाली नव्हती. अडचणींमध्ये वाढच होत राहिली. तर शैलेंद्रजींनी जसं वितरकांना चित्रपट दाखवायला सुरुवात केली, तर जे वितरकांनी तेव्हा पूर्वीचा मी उल्लेख केलेला आहे की पैसे देऊन फेमस स्टुडिओ मध्ये एका आठवड्यामध्ये 1 लाख रुपये जमले होते, तर त्या वितरकांनी हा चित्रपट घ्यायला नकार द्यायला सुरुवात केली. त्यांचं असं म्हणणं होतं की जो चित्रपटाचा शेवट आहे ना, तो हॅप्पी झाला पाहिजे, की हिरामण आणि हिराबाई जी आहे त्यांचं मिलन झालं पाहिजे. असं नाहीये की हिराबाई आहे ते गाव सोडून जाते आणि दोघांचं ताटातूड होते. शैलेंद्रजी म्हणाले की मला माझा एंड बदलणार नाही. तुम्हाला चित्रपट जर का घ्यायचा नसेल तर तुम्ही घेऊ नका, मात्र मी हा चित्रपटाचा एंड बदलणार नाही, का तो जो एंड आहे ना तो सगळ्यात त्याचा USP आहे त्या चित्रपटाचा. तर म्हणून बरेचसे वितरक पाठी गेले. त्याच्यानंतर मग राज कपूरने एक दिवशी शैलेंद्रजींना सांगितलं की मी RK बॅनर तर्फे तुझा चित्रपट रिलीज करतो, पण मला पण असं वाटतं की जे वितरक म्हणतायत ना त्याच्यामध्ये तथ्य आहे. या चित्रपटाचा जो एंड आहे तो हॅप्पी दाखवला पाहिजे. आपल्याकडे सर्वसाधारणतः सवय आहे आणि प्रेक्षकांना पण त्याच्यामुळे सवय लागलेली आहे की चित्रपटाचा एंड हॅप्पी झाला की प्रेक्षक पण आनंदित होत असतात. त्यांनाही शैलेंद्रजींनी तेच उत्तर दिलं की मी माझ्या चित्रपटाचा जो एंड आहे तो काही बदलणार नाही. मग एक सिप्पल नावाचा आणि दिल्लीचा एक वितरक होता, त्यांनी हा चित्रपट घेतला होता. त्या काळामध्ये सर्वत्र एके ठिकाणी एकाच वेळेला चित्रपट प्रदर्शित होत नसत. त्याच्यामुळे त्याचा जो पहिली रिलीज जे होणार होतं तिसरी कसमचं, ते दिल्ली आणि UPच्या भागांमध्ये होणार होतं, दिल्लीच्या आसपासच्या भागांमध्ये. तर सिप्पलनी सगळं त्याची पोस्टर छापली, संपूर्ण त्याचं काय होल्डिंग्स वगैरे जे होते ते सगळे तिकडे लावले होते दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या भागामध्ये. आपल्या चित्रपटाचा प्रीमियर आहे म्हणून शैलेंद्रजींनी सूट शिवला होता. त्यांच्या पत्नीचं आणि 2 मुलांची विमानाची तिकीट काढली होती की मी दिल्लीला प्रीमियरला मी जाईन आणि माझ्या चित्रपटाचा प्रीमियर बघेन. मात्र 2 दिवस आधी विमानाचं तिकीट काढण्यासाठी गेले होते एअरपोर्ट वरती, त्याने तिकीट काढली आणि ते घरी आले तो त्या सिप्पलचा त्यांना फोन आला की आपला चित्रपट न प्रदर्शित होऊ शकणार नाहीये परवा. तर शैलेंद्रजींना एकदम धक्का बसला की काय झालं. तर म्हणे नाही, मी ज्या सावकाराकडनं पैसे घेतले होते तर त्या सावकाराचं मी ते देणं देऊ शकलेलं नाहीये, म्हणून त्यांनी कोर्टामध्ये जाऊन या चित्रपटाच्या रिलीज वरती स्टे आणलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्याचा शैलेंद्रजींशी काय संबंध आहे. तर शैलेंद्रजींनी एक फार मोठी चूक केली होती. ज्यावेळेला या सिप्पल बरोबर त्यांनी जे वितरणासाठी संबंधित काही भेटीगाठी केल्या होत्या, तेव्हा या सिप्पलनी गोड बोलून आपली पैशांची अडचण शैलेंद्रजींना सांगितली होती आणि सावकाराकडनं ज्यांनी स्टे आणला त्या सावकाराकडनं पैसे घेताना त्याच्या हमी पत्रावरती शैलेंद्रजींना सह्या करायला लावल्या होत्या. आणि तुम्हाला माहिती असेल का की जर का ज्या माणसांनी कर्ज घेतलेलं आहे त्या माणसाने जर का कर्ज ते ठराविक मुदतीमध्ये दिलं नाही तर ते गॅरेंटर जो असतो त्याच्यावरती तो सगळं भार येतो आणि त्याला ते पैसे चुकवावे लागतात, जर का मूळ कर्जदारांनी जर का ते पैसे चुकवले नसतील तर. त्याच्यामुळे चित्रपटाचे निर्माता होते शैलेंद्र, म्हणून हा चित्रपटावरती स्टे आणला होता. शैलेंद्रजी यांच्या पायाखालची जमीनच सरकली. माझं काही देणं घेणं नाही, या माणसाने कर्ज घेतलं, मी फक्त सह्या केल्या होत्या. आणि त्याचं असं आहे की आता परवा माझा चित्रपट रिलीज वरती आहे आणि यांनी स्टे ऑर्डर आणलेली आहे की तुमचं पिक्चर रिलीज होणार नाही. अनेक लटपट्टी करून शैलेंद्रजींनी ती रक्कम जमा केली जी त्या सावकाराला द्यायची होती सिप्पलनी घेतलेली, आणि ती रक्कम त्यांनी ताबडतोब त्याच याच्यामधनं ते हवालाच्या याच्यामधनं त्यांनी ती पाठवून दिली दिल्लीला. पैसे मिळाल्यानंतर सावकारांनी पण ती स्टे ऑर्डर जी होती
ती सगळी मागे घेतली. त्यावेळेला एकच दिवस तो अर्धा दिवसच त्या सिप्पलच्या हातामध्ये होता. मात्र सिप्पलनी असं केलं होतं ना की स्टे ऑर्डर आल्यानंतर त्यांनी दिल्ली आणि आसपासच्या भागामध्ये ज्या थिएटर्समध्ये हा चित्रपट लागणार होता त्या चित्रपटाच्या परिसरामधली जेवढी काही पोस्टर्स लावली होती ना ती सगळी फाडून टाकली होती माणसांना पाठवून. भिंतीवरनं होल्डिंग्स होती ती सगळी काढून टाकली होती. त्याच्यानंतर जी जाहिरात देणार होते पेपरमध्ये की आज चित्रपट रिलीज आहे किंवा उद्या चित्रपट रिलीज होणार आहे त्या त्यांनी थांबवल्या होत्या. त्याच्यामुळे हा चित्रपट कसा आणि कुठे रिलीज झाला ना हे तिकडच्या दिल्ली आणि युपीच्या लोकांना कळलंच नाही आणि खुद्द शैलेंद्रजींना सुद्धा कळलं नाही. त्यांनी सिप्पलनी पैसे मिळाल्यानंतर हे सांगितलं नाही की उद्या मी चित्रपट लावतो आहे आणि चित्रपटचा पहिला शो आहे. त्याच्यामुळे शैलेंद्रजी सगळा खर्च करून त्या माणसाचे पैसे देऊन सुद्धा आपल्या प्रीमियरला जाऊ शकले नाहीत. त्यांनी एक पत्र याबाबतचं फणेश्वरनाथ रेणूंना लिहिलं होतं. त्यांनी त्या पत्राची एक ओळ सांगते मी. बरंच मोठं पत्र आहे पण त्या पत्राची एक ओळ मी सांगते. त्याच्यामध्ये शैलेंद्रजींनी त्यांना लिहिलं होतं की बहुत आरजू थी कि मैं अपने फिल्म का प्रीमियर देखूं लेकिन वो भी मेरे नसीब में नहीं था. बघा याच्यामध्ये तो दर्द आहे ना तो तुम्ही या ओळींमधनं तुम्ही महसूस करत हो की काय त्यांच्या मनाला वाटलं असेल. हे झाला, चित्रपट रिलीज झाला. मात्र सिप्पलनी जी थिएटर्स घेतली होती त्या थिएटर्स मध्ये त्या काळामध्ये दारासिंगचे स्टंट चित्रपट लागत असत. आता ना प्रत्येक थिएटर्स आहे, तुम्हाला पण हे अवगत असेल की थिएटर्स जी आहे त्या एरिया मधली थिएटर्स आहेत त्याचं एक त्या पूर्वीच्या काळी, आत्ताच नाही आता मल्टिप्लेक्सेस असतात, परंतु त्या काळामध्ये एक ठराविक असं की अमक्या थिएटरला अमक्या स्टाईलचे चित्रपट लागतील, स्टंट चित्रपट लागतील किंवा बी ग्रेडचे चित्रपट एखाद्या थिएटर्स मध्ये लागत असत. ए ग्रेडचे चित्रपट असेल ते अमक्या ठराविक चित्रपटांना थिएटर्स मध्ये लागत असत. त्याच्यामुळे ना जी सामाजिक चित्रपट किंवा फॅमिली चित्रपट बघणारा जो मेन स्ट्रीम चित्रपट बघणारा जो प्रेक्षक होता ना तो त्या थिएटरमध्ये गेलाच नाही. का त्यांना असं वाटलं की हा पण स्टंट चित्रपट असेल काहीतरी तिसरी कसम नावाचा, म्हणून चित्रपट अजिबात चालला नाही. आणि ह्या सगळ्याचा संपूर्ण जे नुकसान आलं होतं, आर्थिक नुकसान आलं होतं, जी मानसिक रित्या जो तो काही त्रास झाला होता, जी नाही म्हटलं तरी कळत न कळत एक चित्रपट सृष्टीमध्ये मानहानी झाली होती. तर या गोष्टी असतात नाही, या लपत नाहीत. आणि त्याच्यामुळे तर या सगळ्याचा परिणाम असा झाला, शैलेंद्रजींचं मद्यपान वाढत गेलं आणि ते इतकं वाढत गेलं की शेवटच्या काळामध्ये ती गाणी लिहायला सुद्धा त्यांना कोणी बोलवेनात किंवा जी गाणी त्यांना कोणी लिहायला देत असत ना ती वेळेवरती शैलेंद्रजी देऊ शकत नव्हते. आणि ह्या सगळ्याचा परिणाम हळूहळू त्यांच्या शरीरावर होत गेला आणि त्यांना लिव्हर सिरोसिस झाला. आणि 13 डिसेंबर 69 त्यांना एका कुलाब्याच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं. 14 डिसेंबरला पहाटे त्यांचं निधन झालं. त्याच्यामध्ये 14 डिसेंबर हा राज कपूर यांचा वाढदिवस. बघा कसा योगायोग आहे, दुर्दैवी योगायोग मी म्हणेन. 43व्या वर्षी एवढा प्रतिभावान गीतकाराचा अंत झाला तेव्हा तो निर्माता बनला असं मी म्हणेन. जर का शैलेंद्रजी निर्माता बनले नसते ना त्यांचं आयुष्य वाढलं असतं. या सगळा जो काही मनस्ताप त्यांनी 4-5 वर्षामध्ये जो सोसला त्याचा हे सगळा परिणाम होता. त्याच्यानंतर सुद्धा शैलेंद्रजी गेल्यानंतर असं झालं की त्यांनी जे काही हुंडी वरती पैसे घेतले होते किंवा बाकीचे काही पैसे घेतले होते, हुंडीवरनं सुद्धा पैसे मिळेन असं झाल्यानंतर बाकीकडनं कुठनं पैसे जिथून मिळू शकतील कर्ज तिकडनं घेतले होते, ती लोक दारामध्ये उभं राहायला लागले. बरंच सामान हे ते सगळं त्याच्यामधनं गेलं. मात्र अशी एक वेळ आली की हा बंगला विका आणि आमचे पैसे आम्हाला द्या असं ते जे काही कर्ज ज्यांनी दिलं होतं ती लोक म्हणायला लागले. आता एक विधवा 35 वर्षाची स्त्री आपल्या 5 मुलांना घेऊन कुठे जाणार? ज्या काही गृहिणी होत्या, साध्या नोकरी करणारी स्त्री नव्हती की बाबा कुठेतरी आपल्या मुलांना घेऊन काही करेल म्हणून. आणि या वेळेला मात्र राज कपूर त्यांच्या मदतीला धावून आले. राज कपूरनी स्वतःच्या पैशांनी वकील एक अपॉइंट केला आणि त्याने या 5 मुलांना त्या वकिलामार्फत आईवरती केस करायला लावली
बघा, खारला शैलेंद्रजींचा बंगला होता आणि अजूनही तो बंगला आहे, मात्र चांगल्या अवस्थेत नाही, पण अजूनही तो बंगला आहे. त्या बंगल्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं रिमझिम. किती सुंदर नाव. राज कपूरनी असा एक मुद्दा वकिलातर्फे पुढे केला की या 5 मुलांनी आपल्या आईवरती केस करावी की आमच्या वडिलांनी मृत्यूपत्र बनवलेलं नाहीये निधन व्हायच्या आधी, त्याच्यामुळे या बंगल्यामध्ये आमचा सुद्धा हक्क आहे, त्याच्यामुळे तू हा बंगला विकू शकत नाही. का हा बंगला विकून या कर्जदारांना पैसे द्यायचे होते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या तो जो काही कर्जदारांनी हे केलं होतं, ज्यांनी कर्ज दिलं होतं त्यांनी की हा बंगला विका आणि आमचे पैसे आम्हाला द्या, त्याच्यावरती ती सगळी स्टे ऑर्डर आली की तुम्ही बंगला विकून हे पैसे घेऊ शकत नाही. आणि म्हणून तो बंगला वाचला. म्हणजे राज कपूर नसते तर मला असं वाटतं त्यांना खरोखर रस्त्यावर यावं लागलं असतं. आणि राज कपूर इथपर्यंत थांबले नाहीत. राज कपूरनी त्या काळामध्ये त्याच वेळेला म्हणजे शैलेंद्रजींचा मोठा मुलगा होता शैली नावाचा, दरमहा आपल्याकडे 500 रुपये पगारावरती त्याला नमूद केलं आरके मध्ये. का तर ह्या लोकांना 500 रुपये दर महिन्याला तरी मिळावेत आणि त्याच्यातनं त्यांचं उदरनिर्वाह तो चालावा. 4-5 वर्षानंतर आहे ती जी स्टे ऑर्डर उठली, तोपर्यंत कर्ज पण हळूहळू फिटलं गेलं होतं. शैलेंद्रजींचा जो दुसरा मुलगा होता मनोज, तो जेव्हा अमेरिकेला गेला शिक्षण करून आणि तिथे तो चांगल्या नोकरीवर लागला, तेव्हा या लोकांची परिस्थिती जी आहे ती सुधारायला सुरुवात झाली. नाहीतर तोपर्यंत त्यांच्या कुटुंबानी सुद्धा खूप खास्ता काढल्या. त्यांच्या पत्नीनी, त्यांच्या मुलांनी. एक जो चुकीचा निर्णय होता शैलेंद्रजींचा की मला निर्माता व्हायचंय, तर तो सुद्धा पूर्ण होऊ शकला नाही. पण नंतर जेव्हा या चित्रपटाला यश मिळालं, चित्रपट जेव्हा रिलीज झाला आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, बघा कसं असतं. आणि या चित्रपटाची जे माऊट पब्लिसिटी झाली त्याच्यामध्ये हा चित्रपट खूप चालला आणि अभिजात चित्रपटांमध्ये त्याची गणना होऊ लागली. मात्र हे सगळं बघायला शैलेंद्रजी नव्हते आणि त्यांच्या परिवाराने पण जसं मी म्हटलं खूप खास्ता काढल्या. नंतर कदाचित शैलेंद्रजींना कुठे असतील तिथे त्यांना ते समाधान वाटलं असेल की माझा चित्रपट चालला. मात्र एका चुकीच्या निर्णयाने या एका व्यक्तीचीच नाही, अख्ख्या कुटुंबाची होरपळ झाली. तिसरी कसम तुम्ही नक्की पुन्हा बघा. हे मी जे तुम्हाला प्रसंग सांगितलेले आहे चित्रपटामधले, चित्रपटाच्या बाहेरचे, ते सगळे तुम्हाला आठवतील. बघत राहा मायाजाळ. धन्यवाद.